नमस्ते, मी सुगंधा गावित. मी गावाकडे राहते बरं का. आणि हे बघा, गावाकडे खूप थंडी आहे, त्यामुळे खूप लेट ऊन येतं बरं का. आणि हे एवढ्या थंडीमुळे ना हे ट्रॅक्टर हे इतका आवाज करत कुठे चाललं होतं काय माहीत नाही. त्याला एवढं इम्पॉर्टंट काही काम होतं काय माहीत. आणि थोडंसंच ऊन आलं आणि त्या उन्हाचा फायदा घेऊन ह्या कोंबड्यांची दाणे खायला सुरुवात झाली होती. आणि मग आम्हाला थोड्या वेळाने फोन आला की तुमच्या बकऱ्या घेऊन या, आज बकऱ्यांचं शिबिर आहे, असं एका मॅडमांनी फोन केला होता गावातल्याच. मग आम्ही तयारी करून घेऊन चाललं होतं या बकऱ्यांना तिथं औषध पाजायला आणि चेक करायचं होतं की त्या चांगल्याच आहे का काय असं. मग आम्ही घेऊन आलो होतो. ह्या मॅडम आणि ह्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं फोन करून की घेऊन या असं. मग घेऊन आलो. तेवढ्यात हे दुसऱ्यांचा नंबर लागून गेला होता. मग आम्ही थांबलो होतो. लगेच आमचा पण नंबर लागला थोड्या वेळाने. तेवढं ही बकरीचं मी पण चेक करते असं सांगून त्या सरांकडून नुसतं तर घेतलं. पण ही बकरी काही थांबतच नव्हती, नुसती पळत होती. हां, मला बघून त्या डॉक्टरांना बघून थांबली होती आणि मला बघून नुसती पळत होती. ह्या मॅडम सांगत होते की मग चेक करून घ्या आणि औषध पाजून टाकूया आपण असं. पण ती थांबतच नव्हती. मग मी म्हटलं जाऊ दे आता काही, मी थोडं अजून लेट केलं ती बकरी जाईल पळून, म्हणून मग मी त्यांना देऊन टाकलं ते. आणि मग औषध पाजायला मी आणि ह्या सरांनी आम्ही पकडून ठेवलं आणि ह्या मॅडमांनी दिलं मग तिला औषध पाजून. मग काय आज मग थोड्या वेळाने ते सांगत होते बकऱ्या चारायला घेऊन जा असं. मग आजचा ब्लॉग एवढाच. बाय. आता मी आजचा बकऱ्या